श्री स्वामीचरित्र सारामृत अध्याय 17. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊनी स्वामी कुमार मठ स्थापित समर्थाचा स्वामी नामाचे भजन त्यांच्या चरित्राचे कीर्तन त्याहून व्यवसाय अन्य स्वामी सुत नेनती. स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करोनी तिने हे वृत्त ऐकून दुःख केले अनिवार्य. निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण. तिये लागी सावरून धरिले सत्वर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामीसुत मातेचे समाधान करीत. मधुर शब्दे समजावित परमार्थ गोष्टी सांगोनी. यासी पिशाची बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिजे पाहिली पंचाक्षरी आणोनी. त्या समय प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयांसी देव मामलेदार सर्व लोक बोलती. ऐसा विचार करून पोटी दर्शना आल्या उठाउठी. सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही. ऐकून या देव मामलेदार हसूनी देती उत्तर. त्यासी पिशाच लागले थोर माझेनी दूर नोहीची. ऐसे उत्तर ऐकूनी दुःखित झाली अंतकरणी. मग ते स्वामीसुताची जननी अक्कलकोटी येत असे. असो इकडे स्वामीसुत मुंबई माझी वास्तव्य करीत. हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे झाले. मठ होता कामठीपुऱ्यात. तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने. तारा नामे त्यांची कांता. तेही त्रास देत स्वामीसुता. परितयांच्या चित्ता दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलीसे. कोणी एके समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी. त्यांनी ऐकिले वर्तमान. पाहुनी स्वामीसुता प्रती आनंदले नाना चित्ती. प्रेमानंदे चरण वंदिती स्तवन करीती तयांचे. स्वामी सुते तयासी लावियले स्वामी भक्तीसी. धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थाच्या. पुढे जोशीबुवांनी स्वामीची पत्रिका करोनी ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पिली. स्वामी मूर्ती आनंदली. समर्थे त्यासी आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून. नगारा वाजविता जोशी हसू आले समर्थासी. पाहुणे असो भक्तासी परमानंद झाला. असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे. छेलीखेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होत. विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्यासवे. स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष. जन लाविले भजनास कीर्तिध्वज उभारिला. मना माझी धरुनी कामना कोणी येताची दर्शना. त्यासी समर्थ करीती आज्ञा सुताकडे जावयाची. स्वामी सुतही त्याप्रती मनातील खून सांगती. ऐकुनी जन चकित होती वर्णिती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत. तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. स्वामी दर्शन घेतल्याविन तोन सेवी उदकान्न. ऐसे दिवस झाले 3 निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन. जे करुण रसे भरले पूर्ण. ऐकिले आतून राणीने. सेवकांसी मने सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरी. त्या साधू ते मंदिरी प्रार्थुनिया आणावे. पाहून या समर्थासी उल्हासले सुताची मानसी. धावून या वेगेसी मिठी चरणी घातली. निज सुता ते पाहुनी आनंदले समर्थ मनी. कर मुखावरी फिरविला मुखावरुनी. हस्ती धरुनी उठविले. अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी. परी समर्थाची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती. स्वामी सुत रात्रंदिन समर्था पुढे करीती भजन. पायी खडावा घालून प्रेम रंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बैसले असताना आनंदात स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालून. एकांत समय साधूनी समर्थ सांगती तयाकानी. आम्ही जातो निजधामी वारसा पुढे चालवावा. स्वामी वचन ऐकोनी स्वामी सुत निशब्द होई. कल्पना न साहे त्यासी स्वामी विन कैसे जीवन. वारंवार विनवी स्वामीसी ऐसे न करावे काही. मी अजान लेकरू तू माझी आई. स्वामी धरिती हृदयाशी म्हणती आम्ही तव हृदयी. वास करू निश्चयी चिंता न काही करावी. असो मग स्वामी सुत. ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत. मार्ग धरीत मुंबईचा स्वामी वचनी दुखावला. अंतरी बहु खिन्न झाला. परतोनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी. त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी सुत. दुःख करी दिवसरात्र चैन नसे क्षणभरी.
तुझी रोग लागला, शेवटी आजारी पडला, ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते. स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी. तिने हे वर्तमान ऐकोनी विनवित समर्थाते. मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवेकरी. म्हणती सुताते सत्वरी मज सन्निध आणावे. परी सुत त्या सांगती आला नाही अक्कलकोटी. विरह दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलत असे. मग सांगती समर्थ त्यासी घालूनी पेटीत. घेऊनी यावे त्वरित कोणीतरी जाऊनी. तथापि स्वामीसुत पाही अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ आता जरी न ये सत्य तरी तोप भरून यथार्थ ठेविली ती उडुकी. याचा अर्थ स्पष्ट होता. तो समजला स्वामीसुता. परी तो न आला अक्कलकोटा. जीवित परवा न केली. आजार वाढला विशेष. श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास. सर्व लोक हळहळती. अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करीती विचित्र करणी. बैसले स्नान करोनी परी गंध न लाविती. भोजनाते न उठती. धरणीवरी अंग टाकीती. कोणासंगे न बोलती. रुदन करीती क्षणोक्षणी. इतक्या माझी सत्वर मुंबईहून आली तार. श्रुत झाला समाचार स्वामीसुत गत झाला. मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर. तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज. निजपुत्र मरण वार्ता ऐकोनी करीती आकांता. तो दुःखद समय वर्णिता दुःख अंतरी होत असे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही. परतोनी आल्या नाही. बोलल्या काय समर्थाते. सुत आपुला भक्त असो न अकाली पावला का मरण. मग स्मरती जे हे चरण त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोलले ती ऐसी उल्लंघिले आमुच्या आज्ञेसी. संधी सापडली काळासी ओढुनी बडेची मग्नेला. धन्य धन्य स्वामी कुमर उतरला भव ददी दुस्तर. ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत भाविक भक्त परिसोत सप्तदशाध्याय गोडा. श्री भगवत चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु.